कोकण म्हटलं की मनात लगेच नारळाच्या बागा, आंब्याची झाडं, हिरवागार निसर्ग आणि खाऱ्या वाऱ्याची ऊब अशी चित्र उभी राहतात. पण त्या प्रवासानं मला या भूमीचा एक वेगळा, अनोळखी आणि भीषण चेहरा दाखवला. मी पत्रकार आहे. रहस्य, गोड परंपरा आणि लोककथांवर लिहायचं हे माझं वेडच झालं आहे. त्या दिवशी शाळेतल्या एका जुन्या मित्राबरोबर बोलताना एक नवीन गोष्ट कळली. मित्राचं म्हणणं होतं की त्याच्या गावाशेजारच्या एका भागात भूतांची पालखी दिसते. पहिल्यांदा ऐकून हसू आलं. अशी कोणती पालखी असेल का? पण जसजसा मी शोध घेऊ लागलो तसं या गोष्टीभोवतीचं धुकं अधिक दाट होत गेलं. नकाशावर गावाचा ठाव ठिकाणा नाही, इंटरनेटवर एकही नोंद नाही, काहीच समजेना. शेवटी ठरवलं की स्वतःच तिथं जाऊन पाहायचं. प्रवास सोपा नव्हता. बस फक्त त्या तालुक्यापर्यंत जायची, तिथून रिक्षा करून जवळच्या एका गावात आणि त्यानंतर डोंगरात शिरणारा बारीक पायवाटेचा रस्ता धरावा लागतो. डोंगरातील हवा जड आर्द्रतेनं भरलेली होती. झाडं इतकी उंच की सूर्यकिरण खाली पोहोचतच नव्हते, त्यामुळे दिवसा ही वाट अंधारलेली वाटत होती. झाडांच्या बुंध्यांवर शेवाळं चढलेलं, पायवाटेवर कुजलेल्या पानांचा थर. पावलांखाली पानं आली की वेगळाच आवाज व्हायचा. त्यात पक्ष्यांचे अजब आवाज, कुठून तरी येणारी पिंगळ्यांची आरोळी आणि दूरवरून ऐकू येणारा झऱ्याचा आवाज. सगळं एकदम अपरिचित आणि अस्वस्थ करणारं. कधी कधी वाटायचं माझ्या मागं कुणीतरी चालतंय, पण मागे वळून पाहिलं की फक्त रिकामी पायवाट. संध्याकाळ होत आली तेव्हा गावाच्या टोकाला पोहोचलो. गाव खूप लहान, मोजकी 20 ते 25 घरं. लाल मातीच्या ओसरी, कौलारू छप्पर, दाराशी नारळाची झाडं, मध्येच एक मोडकळीस आलेलं देऊळ आणि बाजूला एका पडक्या वाड्याचे भग्नावशेष. गावात शिरता क्षणी लोकांची नजर माझ्यावर खेळली. कोणी उंबरठ्यावर बसून तंबाखू चगळत होतं, कोणी पोत्यातील नारळ मोजत होतं. पण त्यांच्या डोळ्यांत एक विचित्र संशय होता, जणू मी एखादं संकट घेऊन आलोय गावात. मला पाहताच कोणी उगाच घरात शिरलं तर कोणी वाट बदलली. एका व्यक्तीशी नजरानजर झाली तर त्याने लगेच मान खाली घातली. मी एका दोघांशी संवाद साधायचा प्रयत्न केला, पण सगळे टाळाटाळ करत आहेत हे कळायला मला वेळ लागला नाही. एक म्हातारा माझ्याकडे बघून हलकासा हसला. तो काही बोलला नाही, पण त्याच्या डोळ्यांत पाहून वाटलं